नमस्कार, मी विशाल पाटील। तेहरानमध्ये भीषण स्फोट झाला असून इस्रायलने थेट इराणच्या राजधानीवर हल्ला चढवलाय। इराणनेही जशास तसं उत्तर देत 7 देशांमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानं युद्धाची ठिणगी आता जागतिक वणव्यावर रूपांतरित होतीये का? मध्य पूर्व आशियातील एअर स्पेस बंद झाल्यानं जगभरामध्ये चिंतेचे ढग दाटलेले आहेत। दुसरीकडे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत जड आहे, कारण अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालाय। मात्र बारामतीच्या त्या काळ्या दिवसाचा तपास अजूनही अंधारातच आहे। आमदार रोहित पवार यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त करत दिल्लीपर्यंत धाव घेतलेली आहे। हा अपघात होता की आखलेला कट? चौकशीच्या संथ गतीनं संशयाचं पाल फुटलेलं आहे। दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या गोटात पहिल्यांदाच सत्तेची मोठी परीक्षा आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचं बिगुल वाजलेलं असून आता सुनेत्रा पवार यांचा शब्द चालणार की सत्तेची समीकरणं बदलणार? या निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तसंच सरकारी काम आणि 6 महिने थांब या वृत्तीचा फटका आता चक्क बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला बसलाय। 800 कोटींचा निधी मंजूर होऊनही 4 वर्ष 1 रुपया मिळाला नाही, त्यामुळे आता मंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाचा अस्त्र उपसलं जाणार आहे। दरम्यान ईडी आणि सीबीआयच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांची निर्दोष मुक्तता झाल्यानं तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा न्यायालयाची मोहर उमटली आहे। या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत असताना शनिवारी इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केलेला आहे। इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी मोठा स्फोट झाला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे आणि त्यानंतर देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी संपूर्ण देशभरामध्ये आणीबाणीची घोषणा केल्याचं वृत्त प्रसार माध्यमांनी देखील दिलं। या हल्ल्यानंतर इराणनं आपले हवाई क्षेत्र बंद करत इस्रायलवर प्रतिहल्ला केलाय। इराणनं 7 देशांमधील अमेरिकन हवाई तळांवर हल्ले केलेत। ट्रम्प यांनी अमेरिका इराणची क्षेपणास्त्र पूर्ण ताकदीनिशी उद्ध्वस्त करेल असा दावा केलाय। तर शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या या हवाई हल्ल्यांमुळे मध्य पूर्व आशियातील एअर स्पेस बंद करण्यात आलेला आहे। युद्ध भडकलं, इस्रायलचा इराणच्या राजधानीवर हल्ला। राजधानी तेहरान आणि इतर भागात हवाई हल्ला। इराणच्या संरक्षण मंत्र्यांची देशभरात आणीबाणीची घोषणा। गेल्या वर्षी जूनमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात 12 दिवसांचा संघर्ष उडालेला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही देश आमने सामने आले। शनिवारी सकाळी इस्रायलनं थेट इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ला केला। या संदर्भात इस्रायलचे संरक्षण मंत्री यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी माहिती प्रसिद्ध केली। इराणकडून निर्माण झालेल्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। इराणकडून इस्रायलला धोका वाटत असल्यानं स्वसंरक्षणार्थ हा हल्ला करण्यात आला। अमेरिकेसोबत समन्वय साधून हल्ला केल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलंय। फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिका आणि इराणमध्ये यासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या। इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले। Recently killed tens of thousands of its own citizens on the street as they protested. It has always been the policy of the United States, in particular my administration, that this terrorist regime can never have a nuclear weapon. I'll say it again, they can never have a nuclear weapon. इराणला जर आत्ताच रोखलं नाही तर तो फार कमी वेळात अणुबॉम्ब बनवू शकतो अशी भीती इस्रायलला सतावते। चारही बाजूंनी मुस्लिम अरब राष्ट्रांनी घेरलेला इस्रायल आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला। याच कारणावरून या 2 देशातील संघर्षानंतर शनिवारी थेट हल्ला झाला। 7 ते 8 महिन्यानंतर दोन्ही देशांमधील हे दुसरं युद्ध आहे। इराणवर अमेरिका हल्ला करणार अशी दाट शक्यता वर्तवली जात होती, पण त्याआधी अचानक इस्रायलनंच तेहरानवर हवाई हल्ला केला। दरम्यान इराणनं इस्रायलला उद्देशून तुम्ही सुरुवात केली, आता त्याचा शेवट आम्ही करणार असा गंभीर इशारा दिला। I'm an Indian student and currently I'm in Tehran. The situation here feels really worst and uncertain.
We really don't know what's going to happen next. We're really grateful that the government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. Airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. Please do not wait for the situation to get worse. Just help us. Just get us out of here as soon as possible. एकेकाळचे मित्र आत्ताचे कट्टर वैरी झाले. 1948 साली इस्रायलची स्थापना झाल्यावर तुर्की आणि इराणनं इस्रायलला पाठिंबा दिला होता. 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणनं इस्रायलचं अस्तित्व नाकारण्यास सुरुवात केली. अयातुल्लाह खोमेनी यांच्या सरकारनं इस्रायलसोबत असलेले सर्व संबंध तोडून टाकले. त्या काळी इराण स्वतःला इस्लामिक शक्ती म्हणून ताकद निर्माण करत होता. इराणच्या अणु कार्यक्रमाला रोखणं आणि त्याला अण्वस्त्र बनवू न देणं इस्रायलचं ध्येय झालं. 2020 मध्ये इराणचे अणुबॉम्बचे जनक वैज्ञानिक मोहसिन फक्रीजा देह यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली. त्यामुळे इस्रायल सोबतचा तणाव आणखीन वाढला. तेव्हापासून दोन देशांमधील संघर्ष युद्धापर्यंत पोहोचला. इराणला रोखलं नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण होईल या भावनेतून गेल्या वर्षी इस्रायलकडून हवाई हल्ले करण्यात आले. गेल्या जून महिन्यात 12 दिवस दोन्ही देशांमध्ये हवाई हल्ले झाले. यात दोन्ही देशांचं नुकसान झाल्याचा दावा आहे. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना इस्रायलकडून इराणवर शनिवारी सकाळी हल्ला करण्यात आला. इराण हा अनेक आर्थिक समस्यांमधनं चाललेला आहे आणि आता युद्धाचं किंवा संघर्षाचं माध्यमातनं जे नुकसान होणार ते इराणला परवडणारं नाही आहे. त्यामुळे लोकांचं प्रेशर हे आयातुल्ला खामेनी सरकारवरती प्रचंड वाढणार आहे आणि त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणणं हा इस्रायल आणि अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातनं आजचा अटॅक जो आहे तो प्रामुख्याने केला गेलेला आहे. आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष आहे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत इराणमध्ये सत्तांतर घडून येत नाही. इस्रायलनं या ऑपरेशन शील्ड जुदाच्या माध्यमातून इराणमधल्या 30हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेशनवर हल्ले केलेले आहेत. एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता इराण कसा रिस्पॉन्ड करतो, त्याच्याकडे असणारे ड्रोन मिसाईल्स याच्या माध्यमातून अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस जे UAE मध्ये, सौदी अरेबियामध्ये, लेबननमध्ये आहेत त्याच्याशी संबंधित इराणची कशी भूमिका राहते यावरच भविष्यामधला हा संघर्ष कुठल्या दिशेने जातो हे पाहणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या सहभागामुळे हे युद्ध मध्य पूर्वेतील इतर देशांमध्ये पसरण्याची भीती आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील एक प्रमुख तेलवाहतूक मार्ग आहे. संघर्ष वाढल्यास हा मार्ग बंद होऊ शकतो. जागतिक इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडू शकतात, ज्यामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका इराण संघर्ष हा केवळ मध्य पूर्वेतील तणावबिंदू न राहता जागतिक ऊर्जा व्यवस्था आणि अन्न इंधन पुरवठा साखळ्यांना हादरा देणारा ठरू शकतो. त्यामुळे या युद्धामुळे जागतिक अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि आज दिवसभरातील याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चेसाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत आहेत. शैलेंद्रजी, आतापर्यंत इस्रायल आणि इराणमध्ये प्रॉक्सी वॉर सुरू होतं, मात्र आता तर इस्रायलनं थेटपणे तेहरानवर हल्ला केलाय. बरं, इराणनंही अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केलेलं आहे. हा तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची ही पहिली ठिणगी आहे असं समजायचं का? नाही, आता पुढच्या घडामोडी कशा पद्धतीने घडतायत त्या दृष्टीवरती होईल, परंतु याच्यामध्ये पोटेन्शियल आहे एखादं महायुद्ध घडवण्याचे. हे पोटेन्शियल का बरं आहे? कारण आता आखात हा खऱ्या अर्थाने पेटून उठलाय. कारण ज्या पद्धतीने इराणने 5 देशांवरती अटॅक केलेले आहेत. आज हे 5ही देश अरब देश आहेत ज्यांच्यामध्ये अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहेत, अमेरिकेचे एअर बेसेस आहेत. त्यांनी इस्रायलवरती अटॅक केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला विसरून चालणार नाही की इराणकडे अत्यंत मोठा बॅलिस्टिक मिसाईलचा साठा आहे. दुसरं म्हणजे इराणकडे हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत आणि ह्या हायपरसॉनिक मिसाईल इतके डेंजरस आहेत की ते इस्रायलची आयरन डोम आपला आवाज आमच्यापर्यंत यावेळेला पोहोचत नाही. यावेळेची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इस्रायलचा इराणच्या राजधानीवर हल्ला. पुन्हा एकदा शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण आपलं म्हणणं पूर्ण कराल शैलेंद्रजी? हा, जे हायपरसोनिक मिसाईल इराणकडे आहेत त्याच्यावरती प्रामुख्याने इस्रायल मधले 3 शहरही त्यांच्या टार्गेटवरती आहेत. त्याच्यामध्ये जेरुसलेम असेल, तेल अवीव आहे आणि हायफा आहे. यावरती देखील इराणकडनं अटॅक होऊ शकतात. तसंच अमेरिकेच्या ज्या नॅव्हल शिप्स आहेत त्याच्यावरती देखील अटॅक होऊ शकतात.
इराणच्या ज्या सगळ्या प्रॉक्सीज आहेत, म्हणजे इराण पुरस्कृत ज्या संघटना आहेत, ज्याच्यामध्ये हमास आहे, हिजबुल्ला आहे, त्याचप्रमाणे हौती सारखी संघटना आहे, यांच्या माध्यमातून ऑलरेडी अटॅक सुरू झालेले आहेत. इराण हा काही सॉफ्ट टार्गेट बघू शकतो, सौदी अरेबिया त्यांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट असू शकतं. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हे स्पष्ट होणार आहे, काही तासांमध्ये रादर, की या संघर्षाला कोणत्या प्रकारचा दिशा मिळते. मला असं वाटतं की हा संघर्ष इतक्या लवकर थांबेल असं दिसत नाहीये. आज डोनाल्ड ट्रम्प यांचं सकाळचं 8 मिनिटाचं जर आपण भाषण पूर्णपणे आणि लक्ष देऊन ऐकलं तर आपल्याला ही गोष्ट स्पष्ट होती. त्यांनी या गोष्टीची मनाची तयारी ठेवली की याच्यामध्ये काही अमेरिकन सोल्जर्स देखील मारले जाऊ शकतात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की त्यांनी याची मेंटली प्रिपेअर्ड राहिलेले आहेत की हा संघर्ष भविष्यामध्ये वाढू शकतो. दुसरा, आतापर्यंत केवळ एअर अटॅक्स याच्या माध्यमातून चाललेले आहे, अजूनही जमिनीवरचा संघर्ष हा प्रामुख्याने सुरू झालेला नाहीये. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा याच्यामधला भाग आहे. आता हे बघणं गरजेचं आहे की अमेरिकेच्या ज्या वॉरशिप अब्राहम लिंकन पर्शियन गल्फमध्ये आलेली आहे त्याच्या माध्यमातून काही अटॅक्स होत आहेत का हे देखील बघणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. सर्वात महत्वाची बाब असणार आहे ते म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मुज. आणि या स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं ऑलमोस्ट 40% जो आखातामधलं तेल आहे आणि ज्याचा सप्लाय जगाला होतो त्याचा पूर्ण जो मार्ग आहे हा स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं जातं. 40% ऑइल जे आहे त्याचा ट्रान्सपोर्टेशन हे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं होतं आणि स्ट्रेट ऑफ हार्मुज वरती इराणचा कंट्रोल आहे. इराण पुरस्कृत हौती आणि हिजबुल्ला यांनी यापूर्वी या स्ट्रेट ऑफ हार्मुज मध्ये ऑइलने भरलेल्या टँकर्स वरती अटॅक्स केलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ह्या सगळ्यांचा परिणाम जो आहे हा केवळ इस्रायल आणि इराण पुरता मर्यादित राहणार नाहीये. याचे केवळ आखातातल्या देशांना याचे परिणाम सहन करावे लागणार नाहीये. जर हा संघर्ष चिघळला गेला तर याचे अत्यंत गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात. जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीवरती याचे परिणाम होऊ शकतात. तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. सोने आणि चांदीच्या भावामध्ये प्रचंड मोठी उसळी येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याचं कारण असलं की जशी अस्थिरता वाढती, रिस्क फॅक्टर वाढतात, तशा सोन्यामधल्या इन्व्हेस्टमेंट या वाढत जातात. त्यामुळे ह्या सगळ्या फॅक्टर जर आपण व्यवस्थितपणे पाहिल्या तर हे खरंच जगासाठी, विशेष करून भारतासाठी सुद्धा या सगळ्या घडामोडी अत्यंत धोकादायक आहे आणि आव्हानात्मक आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर आहे. मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शैलेंद्रजी की डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची क्षेपणास्त्र पूर्ण ताकदीनिशी उद्ध्वस्त करण्याचा दावा केलाय. 7 देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ले झाल्यानंतर अमेरिका आता केवळ बॅक सपोर्ट न राहता प्रत्यक्ष रणांगणात उतरणार अशी स्थिती उद्भवू शकते का? ही स्थिती नक्कीच उद्भवू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की त्यांनी इराणचे बॅलिस्टिक मिसाईल, हायपरसॉनिक मिसाईल जे आहे ते उद्ध्वस्त केलेले आहेत. परंतु हे आता स्पष्ट होईल जेव्हा इराणकडनं त्यांचा वापर होईल. मुळात मुद्दा असा आहे की इराणकडे प्रचंड मोठा स्टॉक पाईल आहे. इराणकडे ड्रोन्सचा प्रचंड मोठा स्टॉक पाईल आहे. इराण ह्या ड्रोनच्या माध्यमातून देखील हल्ले करू शकतो. दुसरं असं आहे की इराण पुरस्कृत संघटनांकडे ऑलरेडी अशा प्रकारचे शॉर्ट रेंजचे मिसाईल्स आहेत. असे हमासकडे पण आहेत, असे मिसाईल हिजबुल्लाकडे पण आहेत आणि हौतीकडे पण आहेत. जरी इराणमधला ट्रम्पचा दावा असला की आम्ही इराणमधले बॅलिस्टिक मिसाईल हे उद्ध्वस्त केलेले आहेत, तरी इराणच्या प्रॉक्सीजकडे हे बॅलिस्टिक मिसाईल हे विसरून आपल्याला चालणार नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की हा युद्धामध्ये अशा प्रकारचे दावे केले जातात, मात्र येत्या काही दिवसांमध्ये ही गोष्ट स्पष्ट, किंवा काही तासांमध्ये ही बाब स्पष्ट होईल. आता याची ग्रॅव्हिटी कशी वाढते हे आपल्याला बघावं लागेल. ऑलरेडी इराणने दावा केलेला आहे की इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आमच्याकडच्या 25 मुली, ज्या शाळेतल्या मुली होत्या त्या मारल्या गेलेल्या आहेत, त्या ठार झालेल्या आहेत. आणि याच्या माध्यमातून हे आणखीन जास्त याची तीव्रता निर्माण करण्याचा इराण पण प्रयत्न करतोय. आणि इराणनी पहिले जसं घोषित केलं, त्यांनी सांगितलं की आखातामध्ये GCC जे देश आहेत जिथं अमेरिकेचे बेसेस आहेत आम्ही कोणालाही सोडणार नाही. आता यांनी केवळ अमेरिकेमध्ये बेसेस टार्गेट केलेले आहेत, परंतु भविष्यामध्ये हे सिव्हिलियन जे आहेत त्यांनाही टार्गेट करू शकतात अरब कंट्रीज मधल्या. आणि मग त्याच्यानंतर अरब कंट्रीची जर याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली तर हा संघर्ष नक्कीच वाढू शकतो. पण शैलेंद्रजी, मध्य पूर्व आशियातले एअर स्पेस पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. याचं जागतिक विमान वाहतुकीवरती आणि विशेषतः भारतासारख्या देशाच्या इंधन आयातीवर किती परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय?
आजही भारत आपल्या गरजेच्या साधारणतः 80% तेल हे आयात करतो. बरोबर आहे. आपण आपले जे तेलाचे प्रमुख सप्लायर्स आहेत आतापर्यंत, त्यामध्ये रशिया हा प्रथम क्रमांकावर होता. गेल्या 3 वर्षांपासून साधारणतः 40% तेल आपण आपल्या गरजेचे रशियाकडनं घेत होतो, जे अलीकडच्या काळात गेल्या 1 महिन्यामध्ये आपण कमी करून 20% आणलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून आपण साधारणतः आखाताकडनं 50% तेल आयात करतो आहे. काही प्रमाणामध्ये तेल आपण व्हेनेझुएलाकडनं घेतोय, अमेरिकेकडनं घेतोय. पण आजही आखात आपल्या तेलाचा मुख्य स्रोत आहे. आपण आपले जे प्रमुख सप्लायर्स आहेत त्यामध्ये सौदी अरेबिया आहे, इराक आहे, UAE आहे आणि कतार आहे. आणि यापैकी कतारवरती पण इराणने अटॅक केलेला, सौदी अरबवरती पण इराणने अटॅक केला त्यांच्या बेसिसवरती. पण भविष्यामध्ये हा संघर्ष आणखीन व्हायरल झाला तर इराणकडनं शक्यता, कारण यापूर्वी इराणनी त्यांच्या खाणींवरती पण, तेलाच्या खाणींवरती पण अटॅक केलेले होते. त्याचप्रमाणे याच ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीच्या ऑइल वाहून नेणाऱ्या जहाजांवरती पण इराणकडनं अटॅक झालेले होते. त्यामुळे ही जी सप्लाय चेन आहे ही सप्लाय चेन डिस्टर्ब होऊ शकते. जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती प्रति बॅरल $5 जरी वाढल्या तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत भारतावर येणारा आर्थिक बोजा हा वार्षिक $1 अब्ज एवढा असतो. बरोबर. त्याचप्रमाणे भारताची ऑइल साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ही साधारणतः 43 दिवसांपर्यंत आहे. परंतु चायनाची ही साधारणतः 75 दिवसांपर्यंत तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे पुढचे 15-20 दिवस तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाहीयेत, कारण आपल्याकडे तेवढं स्टॉकपाईल करून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र हा 15 दिवसांच्या वरती जर संघर्ष चालला तर त्यामुळे, आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या, सप्लाय चेन जर डिस्टर्ब झाली तर मात्र याची झळ ही भारताला पोहोचू शकते, पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. बरोबर आहे. पण शैलेंद्रजी, इराणनं देशात आणीबाणी घोषित केलेली आहे आणि इस्रायलवर प्रतिहल्ला केलाय. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे लेबनॉन, येमेन आणि सिरियामधील त्यांचे मित्र देश देखील या युद्धात अधिक सक्रिय होतील का? ही शक्यता, यामध्ये प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह व्हायला खरंच कोणी तयार नाहीये. बरं. यामध्ये सिरिया असेल, ज्या ठिकाणी शियापंथी पॉप्युलेशन जास्त आहे, इराकमध्ये पण शियापंथी पॉप्युलेशन जास्त आहे, परंतु इव्हन लेबननमध्ये पण शियापंथी पॉप्युलेशन जास्त आहे. परंतु हे देश, कोणीही अरब देश म्हणा किंवा ज्या ठिकाणी इव्हन इतर शिया कंट्रीज सुद्धा फारसे कोणत्याही संघर्षामध्ये इंटरेस्टेड नाहीयेत. कारण त्यांनी ह्या संघर्षांची, कारण ज्याला पश्चिम आशिया म्हणतो किंवा आखात म्हणतो, यांनी संघर्षाची झळ असंख्य वर्ष सहन केलेली आहे. आता या देशांना शांतता पाहिजे, स्थैर्य पाहिजे, यांना आर्थिक विकास पाहिजे. म्हणून अरब देश देखील या संपूर्ण संघर्षाकडे फारसे त्याच्या संदर्भामध्ये समाधानी नाहीयेत. किंबहुना त्यांनी स्वतःला याच्यापासून पूर्णपणे आयसोलेट ठेवलंय. आपण जर इराणचे पहिले पाठीराखे म्हणून रशियाकडे पाहिलं, चायनाकडे पाहिलं, तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलनी 2025 मध्ये इराणच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावल्यानंतर चायनाने देखील थोडा हात आकडता घेतलेला आहे. त्यांनी इराणकडनं तेल परचेस करणं कमी करून टाकलंय. रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाची अर्थव्यवस्था एवढी केपेबल नाहीये की ती इराणला ओपनली मदत करतील. त्यामुळे मला असं वाटतं की इराणला ओपनली मदत करणारं कोणीच नसेल, परंतु इराणकडेच ही कॅपॅबिलिटी, इराणला याची कल्पना होती की आज न उद्या हा संघर्ष होणार आहे. त्यामुळे इराणकडे त्या क्षमता आहेत, इराणकडे मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिक मिसाईलचं स्टॉकपाईल आहे, इराणकडे ड्रोन्स मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि ह्या सगळ्यांचा उपयोग, कारण इराणसाठी पण हा सर्व्हायव्हलचा क्रायसिस आहे, जसा इस्रायलसाठी सर्व्हायव्हलचा आहे. त्यामुळे आयातुल्ला खामेनी आपली पूर्ण ताकद लावण्याची शक्यता आहे याच्यामध्ये. त्यामुळे हा संघर्ष इतक्या लवकर निवळेल असं वाटत नाही. बरं शैलेंद्रजी, मला अगदी थोडक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायचं, या भीषण तणावामध्ये भारताची मोठी गुंतवणूक असलेल्या चाबहार बंदराचं भविष्य नेमकं काय असेल? कारण भारतानं या युद्धात कोणती रणनीती अवलंबली पाहिजे जेणेकरून आपले हितसंबंध सुरक्षित राहतील? आपल्या दृष्टीने इराण हा अतिशय महत्वपूर्ण आहे. इराणचं स्ट्रॅटेजिक लोकेशन, विशेष करून चबहार बंदराचं लोकेशन आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. इराणच्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशिया यांचा मोठा ऍक्सेस हा भारताला मिळणार आहे. विशेष करून सेंट्रल एशियाची मार्केट ही आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्यामुळे चबहार बंदराच्या विकासाचं कंत्राट हे भारताला मिळालं होतं. हा साधारणतः $500 दशलक्ष हा संपूर्ण कंत्राटचा प्रकल्प आहे. त्याच्या मॅनेजमेंटचं कंत्राट देखील आपल्याकडे होतं. मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये त्याच्या संदर्भामध्ये थोडेसे आपल्यावरती दबाव आलेला आहे, कारण त्यांनी काटचा, म्हणजे अमेरिकेने ज्या देशांवरती बहिष्कार टाकला त्या देशांबरोबर जर आपण व्यवहार केला तर आपल्यावरती पण आर्थिक निर्बंध टाकले जातील, अशा स्वरूपाचा अमेरिकन काँग्रेसचा जो कायदा, ज्याला काटचा असं म्हणतात, त्याच्या अंतर्गत डोनाल्ड ट्रम्पनी यापूर्वीच भारताला धमकी दिलेली आहे की तुम्ही करू नका. त्यामुळे भारताचाही थोडासा हात आकडता घेतलेला आहे. मात्र आपल्याला करावं लागेल की या सगळ्या संघर्षानंतर सध्या तरी
चबहार बंदरच्या बाबतीमध्ये आपल्या झालेल्या गुंतवणुकी आणि आपल्याकडनं होत असलेलं नक्की. कन्स्ट्रक्शन हा काही प्रमाणामध्ये पॉज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच धन्यवाद शैलेंद्र सर, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या आंतरराष्ट्रीय विषयाचं इतकं सखोल असं विश्लेषण केलं, कारण ते समजून घेणं गरजेचं होतं. दिवसभरातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी होती आणि तिसऱ्या महायुद्धाकडे ही वाटचाल तर नाही ना, अशी भीती आता जगभरातल्या नागरिकांनाही वाटायला लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही आलात, आमच्याबरोबर जोडला गेलात, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. 28 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्राचे लोकनेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन 1 महिना पूर्ण झालाय. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. अजित पवार यांच्या बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला आणि या अपघातात अन्य 4 जणांचाही मृत्यू झाला. महाराष्ट्राचे एक तडफदार नेतृत्व गेलं. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी गेल्या महिनाभरामध्ये सातत्यानं हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मुंबई दिल्लीमध्ये या घटनेची सविस्तर माहिती राजकीय नेत्यांनाही दिली. 1 महिना उलटूनही या अपघाताचं मूळ कारण स्पष्ट न होऊ शकल्यानं याभोवती संशयाचं सावट कायम आहे. पाहूयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट. अजितदादा पवारांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण. विलिनीकरणाच्या चर्चा ते घातपाताचा संशय, तपासही अपूर्ण. अजितदादांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण. महाराष्ट्राचं राजकारण अजित पवारांच्या शिवाय याची कल्पनाही कुणी केली नव्हती. अजित पवारांच्या निधनाला 28 तारखेला 1 महिना उलटलाय. महिनाभरापूर्वी जे घडलं ते फक्त राज्यासाठीच नाही, पक्षासाठी, पवार कुटुंबासाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही दुर्दैवीच ठरलं. यापुढे अजित पवारांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण बघायला मिळणार आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता, लोकांची कामं पोट तिडकीनं करणारा नेता, मी कामाचा माणूस आहे, मला माझ्या कामासाठी निवडून द्या, असं ठामपणे म्हणणारा नेता म्हणजेच अजितदादा पवार. मात्र नियतीनं वेळेआधीच या नेत्याला हिरावून नेलं. या अपघाताबाबत संशयाचं सावट अधिक गडद होत चाललंय. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत आणि त्यांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. सरकारवर आमचं ॲलिगेशन नाही, कोणावर ॲलिगेशन नाही, पण ज्या गोष्टी घडल्या असाव्यात, अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात, या पद्धतीची आमची शंका आहे. जे काय प्रमुख 3 मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल, नाही तर संत गतीने करत असाल, तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही. मॅन्युप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं पाहिजे. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:10 विमानाचं बारामतीकडे उड्डाण. VSR कंपनीच्या विमानात अजितदादांसह 5 जणांचा समावेश. सकाळी 8:40 अजितदादांचं विमान बारामती धावपट्टीच्या जवळ होतं. सुरुवातीला धुक्यामुळे विमानाला धावपट्टीवर उतरण्यात अडचण. विमानाने बारामती विमानतळाभोवती एक चक्कर मारली. त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय. बारामतीचं विमानतळ लहान असल्यानं त्याच्याकडे ILS सुविधा नाही. धावपट्टीपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळलं आणि विमानाचा स्फोट झाला. अजित पवारांसह 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानं राज्याच्या राजकारणातील कणखर नेतृत्व असलेला तारा निखळल्याची भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केली. दादा माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे होते, खऱ्या अर्थानं माझे दादाच होते. 1 दशकापेक्षा जास्त काळ अतिशय आमची जवळीक होती, अतिशय चांगली मैत्री होती. अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा, सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही,
तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मात्र अनेक ट्विस्ट दिसून आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात विलिनीकरणाच्या चर्चांचं उधाण आलं होतं. या दरम्यान राजकीय चातुर्य आणि वेळेचं अचूक गणित साधत 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचवेळी त्यांच्यावर टीका झाली असली तरी त्यांचा तो निर्णय राजकीयदृष्ट्या योग्य होता. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारीला आणि 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांचा मृत्यू हा घातपात कसा असू शकतो याबाबत काही प्रश्न उपस्थित केले. DGCA आणि VSR कंपनी यांच्या सदोष वर्तनावरही त्यांनी प्रश्न निर्माण केले. या प्रकरणात निष्काळजीपणा झाला असून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी सातत्यानं लावून धरली आहे. कागदपत्रापासून सगळे पुरावे हे मॅनेज केले जातात, मॅनिप्युलेट केले जातात आणि म्हणून आम्हाला भीती वाटते की उद्या जाऊन दादांना खरंच न्याय मिळेल का. त्यामुळे लवकरात लवकर हे इन्व्हेस्टिगेशन व्हावं. DGCA चे काही अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आमचं मत आहे. त्यामुळे मग DGCA लाच तुम्ही जे इन्व्हेस्टिगेशन करायला सांगत आहात ते आम्हाला अमान्य आहे. त्या इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे DGCAच्या कलम 12च्या अंतर्गत ते व्हावं, ज्याच्यामध्ये ते पारदर्शक पद्धतीने व्हावं, बाहेरच्या काही एजन्सी त्याच्यामध्ये घेण्यात यावा अशी आमची सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. अजितदादांना न्याय देण्यासाठी सातत्यानं अपघात प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या रोहित पवार यांनी संजय राऊत, राज ठाकरे यांचीही भेट घेतली. या नेत्यांनी देखील अजितदादांच्या अपघाताबाबत संशय असल्याचंच सांगितलंय. त्यानंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन तपासाला गती देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणते, आम्ही म्हणत नाही, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा. अपघात हा धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही आहे. 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं FIR घेतली गेली नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते FIR घ्यायची नाहीत. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की. दरम्यान CIDचे सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत तपास सुरू असल्याचं सांगितलं होतं. सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास योग्य दिशेने आणि अगदी पहिल्या क्षणापासून अतिशय प्रोफेशनॅलिझमनी इथे आपण करत सुरू आहे. केंद्रातील अनेक संस्था या तपासामध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत. अजित पवारांसारख्या नेत्याचा विमान अपघात होतो, त्यानंतर त्या अपघाताबाबत संशयाचं वादळ निर्माण होतं. 1 महिन्यानंतरही अपघाताचा प्राथमिक तपासाचा अहवाल प्रसिद्ध होत नाही. जे मुद्दे रोहित पवारांनी जाहीरपणे मांडले त्याला कोणत्याही यंत्रणांकडून उत्तर दिलं जात नाही. ते मुद्दे फोल असतील तसे पुरावे यंत्रणांनी देण्याची आवश्यकता आहे. या मुद्द्यांमध्ये काही तथ्य असेल तर त्या दृष्टीनं तपासाची सूत्र हलण्याची गरज आहे. या सर्वांमध्ये सध्याची परिस्थिती पाहता अजित पवारांच्या अपघाताबाबत अधिकृत यंत्रणांनी ठामपणे त्यांच्या तपासाची बाजू मांडायला हवी. काळ कोणासाठीही थांबत नाही हेच खरं. अजितदादांशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार पुढे जाणार नाही अशी प्रतिक्रिया जवळपास सर्व लोकप्रतिनिधींनी दिली आहे. मात्र आजवरच्या घडामोडी पाहता जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, या भा. तांबे यांच्या कवितेचे शब्द आठवतात. ब्युरो रिपोर्ट,
लोकशाही मराठी, मुंबई. अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताला महिना पूर्ण होत असतानाच आत्ता या प्रकरणाचा 22 पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलाय आणि यातून अत्यंत धक्कादायक खुलासे देखील झालेत. या अहवालानुसार अपघात इतका भीषण होता की विमानाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर प्रचंड उष्णतेमुळे खराब झालेला आहे आणि ज्यामुळे संवादाचे धागे जुळवण्यात अडचणी येतात. मात्र तपासासाठी त्यातील रॉ डेटा यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आलेला असून त्यावरून या अपघाताच्या शेवटच्या क्षणांची माहिती गोळा केली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विमान कोसळण्यापूर्वी हे विमान पहिल्यांदा एका झाडावर धडकलं आणि त्यानंतर जमिनीवर कोसळलं असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. या प्राथमिक माहितीमुळे घातपाताचा संशय अधिक बळकट होतो की काही तांत्रिक चूक होती याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. दरम्यान या अहवालातील धडकी भरवणारे 5 खुलासे काय आहेत ते आधी आपण जाणून घेणार आहोत. अहवालातील धडकी भरवणारे एकूण 5 खुलासे काय सांगतात. रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न सुरू होता. पहिल्या प्रयत्नात गो अराउंडचा निर्णय घेण्यात आला. अपर्याप्त दृश्यमानतेत लँडिंगचा धोका निर्माण झाला. धावपट्टीच्या डावीकडे झाडांवरती ते धडकलं. धडकेनंतर विमानाचा भीषण स्फोट झाला. बरं, या सगळ्या महत्त्वाच्या 5 घडामोडी पाहिल्यानंतर अहवालानुसार प्राथमिक निष्कर्ष काय सांगतोय ते देखील आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर कमी दृश्यमानतेत लँडिंगचा धोकादायक प्रयत्न झाला. VIP फ्लाईटसाठी अपुरी विमानतळ सुरक्षा, हवामान माहिती देणाऱ्या यंत्रणेचा अभाव, नेव्हिगेशन यंत्रणेमध्ये मोठ्या त्रुटी आढळून आलेल्या, विमानतळावरील सोयी सुविधांचे निकृष्ट दर्जा असल्याचं देखील निष्पन्न होत आहे या प्राथमिक अहवालात. बरं, त्यानंतर आता हवामान आणि तांत्रिक वास्तवाबद्दल अहवालात काय नमूद करण्यात आलेलं आहे त्यावर एक नजर. बारामतीत अधिकृत हवामान केंद्र नाही. परिसरात शॅलो फॉगचं सावट होतं. उपग्रह चित्रातून धुक्याचा मोठा अडथळा असल्याचं निष्पन्न होत आहे. मर्यादित दृश्यमानतेमुळे वैमानिकाची दिशाभूल, तर हवामान माहिती देणाऱ्या सुविधेची कमतरता. तर आता बारामती विमानतळावरील सुरक्षा त्रुटींबाबत काय म्हटलेलं या प्राथमिक अहवालामध्ये ते देखील पाहूयात. तर अस्पष्ट रनवे मार्किंगमुळे दिशाभूल, धावपट्टीवरती खडीचा मोठा ढिगारा, सुरक्षा कुंपण नसल्यानं मुक्त प्रवेश, अग्निशमन दलाची कोणतीही सुविधा नाही. आता बातमी आहे पुणे जिल्हा परिषदेसंदर्भातली. पुणे जिल्हा परिषदेच्या सत्तेचा किंग कोण? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची वेळ आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचं बिगुल वाजलेलं असून आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या गोटात. अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच मोठी निवड असून आता सुनेत्रा पवारांच्या शब्दाला किती वजन मिळणार आणि अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, पाहूयात या संदर्भातला आमचा हा सविस्तर रिपोर्ट. अध्यक्षपदाचं बिगुल वाजलं. सुनेत्रा पवारांकडे रिमोट कंट्रोल. चौघांची नावं रेसमध्ये. राज्य निवडणूक आयोगानं पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून मार्च महिन्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व आहे. राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत असल्यानं ही निवड केवळ औपचारिकता मानली जात असली तरी प्रत्यक्षात अध्यक्ष कोण होणार याचा अंतिम फैसला आता सुनेत्रा पवार यांच्याच हातात आहे. अनेक जण त्याच्यामध्ये अनुभवी आहेत. या सगळ्यांना वाटणं साहजिक आहे की आज जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण सगळ्यांची चर्चा करून काही नावं आम्ही इच्छुकांची मागवणार आहोत. ज्यांना इच्छा आहे त्या सगळ्यांना, शेवटी आमचा पक्ष हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची नावं मागून आम्ही त्या संदर्भामध्ये वरिष्ठ सगळ्यांची चर्चा करून शेवटी अंतिम निर्णयासाठी वहिनी साहेबांना आम्ही सांगणार आहे, विनंती करणार आहे.
या निवडणुकीला एक भावनिक किनारही आहे. ऐन रणधुमाळीत अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं. पक्षानं प्रचार थांबवला तरीही मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास दाखवत 73 पैकी तब्बल 52 जागांवर विजय मिळवून दिलाय. आता या एकहाती सत्तेची धुरा सांभाळण्यासाठी पक्षात अनेक दिग्गज इच्छुक असून अंतर्गत स्पर्धा कमालीची वाढली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चर्चेतली नावं: वीर धवल जगदाळे दौंड, करण खलाटे बारामती, विक्रम खुटवट भोर, विवेक वळसे पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 4 नावं जरी आघाडीवर असली तरी जवळपास 10 ते 12 जण हे अध्यक्ष होण्यासाठी आता इच्छुक आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार नेमके कुणाला संधी देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. मात्र अजित पवार यांच्या नसण्याने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सुद्धा एक संभ्रमावस्था दिसते आणि त्यामुळे नक्की आता अध्यक्षपद कुणाला दिलं जातं याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. चर्चेत असलेल्या नावांपैकी कुणाला संधी द्यायची यासाठी पक्षांतर्गत बैठकांचं सत्र सुरू झालंय. ही निवड केवळ संख्याबळाचं गणित नसून आगामी राजकीय संदेश देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्येष्ठ पत्रकारांच्या मते सुनेत्रा पवार या निवडीतून पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी कोणाला मास्टर स्ट्रोक मारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सर्वच पदही त्या पक्षाला मिळणार आहेत जिल्हा परिषदेत. त्यामुळे सभापती असेल, उपाध्यक्षपद असेल, यानुसार कसं वाटप करायचं, कुठल्या या तालुक्यात कुठलं पद द्यायचं या विचार करून म्हणजे विरोधकात जिथं थोडक्या मतात राष्ट्रवादी गेलं आहे अशा ठिकाणी आत्ता बळकट करायची का राष्ट्रवादी. जिल्ह्यातल्या जवळपास 10 ठिकाणी त्यांचं बहुमत आलेलं आहे. त्यामुळे 10 सभापती निवडणं आणि आमदार किंवा मंत्री जे आहेत ते काय म्हणतायत असं एकत्रितरित्या ते ठरवतील. पुणे जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीसाठी सोपी वाटत असली तरी अध्यक्ष निवडीतील ही चुरस जिल्ह्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी असेल. आता पक्षश्रेष्ठी कुणावर विश्वास टाकतात हे लवकरच स्पष्ट होईल. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. गेल्या काही वर्षात केंद्रीय अन्वेषण विभागानं दाखल केलेल्या आणि गाजलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये न्यायालयांनी काही प्रमुख विरोधी पक्षनेत्यांना निर्दोष मुक्त केलंय. हे खटले न्यायालयीन कसोटीवर टिकले नाहीत. गेल्या दशकभरात ईडीकडूनही राजकीय नेत्यांविरोधातील चौकशींच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे. त्यापैकी अनेक खटले अद्याप अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांची दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानं सरकारी यंत्रणांच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर. अरविंद केजरीवाल यांच्या निर्दोष सुटकेमुळे तपासावर प्रश्नचिन्ह. सत्ताधारी तपास यंत्रणांकडून विरोधकांना अडकवण्याचा प्रयत्न. कोर्ट ने कहा है कि इतना फर्जी केस है, इतना फर्जी केस है, एक भी सबूत नहीं है, एक भी गवाह नहीं है कि इसमें मुकदमा भी नहीं चलाया जा सकता. ये पूरा षड्यंत्र किसने रचा, क्यों रचा? ये पूरा षड्यंत्र 2 लोगों ने मिलकर रचा, नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी. और आज उन दोनों को पूरे देश से माफी मांगनी चाहिए. उन दोनों ने मिलकर षड्यंत्र रचा कि आम आदमी पार्टी को खत्म किया जाए, आम आदमी पार्टी को बर्बाद किया जाए. और उस षड्यंत्र के तहत आजाद भारत का सबसे बड़ा और सबसे घिनौना षड्यंत्र रचा उन लोगों ने. मैंने जिंदगी में केवल ईमानदारी कमाई है, मैंने जिंदगी में केवल इज्जत कमाई है, एक नया पैसा नहीं कमाया मैंने अपनी जिंदगी में. इन लोगों की तरह नहीं हूं मैं. दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात कोणताही कट किंवा गुन्हेगारी हेतू आढळत नाही. सीबीआयने दाखल केलेला खटला न्यायालयीन कसोटीवर टिकत नाही असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिल्याचं सांगत आपल्यावर झालेले आरोप हे राजकीय सूड भावनेतून आणि राजकीय कटातून झाल्याचा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. जो खटला देशभरात गाजतो, माजी मुख्यमंत्र्यांना अटक होते, त्या खटल्यात ठोस पुरावे नसावेत ही बाब अत्यंत गंभीर म्हणावी लागेल. तपास यंत्रणांकडे कोणतेही पुरावे नसताना त्यांनी संबंधितांना केवळ संशयाच्या आधारावर अटक करणं हे मुळातच कायद्याचं उल्लंघन आहे.
देशातील सर्वोच्च तपास यंत्रणांकडून अशी चूक होत असेल तर अशी प्रकरणं गांभीर्यानं विचारात घेण्याची गरज आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय या मुद्द्यावर गेल्या काही वर्षांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. मग ती चर्चा महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील असो वा देशातील इतर राज्यांमधील असो, सत्तेत असणाऱ्या पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना अडचणीत आणलं जात असल्याचे आरोप अनेकदा झाले. या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एकूणच केंद्रीय तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं बोललं जातंय. सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ही त्यातीलच एक यंत्रणा वा संस्था आहे. 2013 मध्ये कोळसा घोटाळ्याच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती RM लोढा यांच्या खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण विभागाचा उल्लेख पिंजऱ्यातला पोपट असा केला होता. सत्तेतील मालक जे बोलतात तेच पिंजऱ्यातील पोपटाप्रमाणे तपास यंत्रणा बोलतात, असे गंभीर ताशेरे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि यंत्रणांवर ओढले होते. गेल्या काही वर्षात केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आणि गाजलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये न्यायालयांनी काही प्रमुख विरोधी पक्षनेत्यांना निर्दोष मुक्त केलंय. हे खटले न्यायालयीन कसोटीवर टिकले नाहीत. गेल्या दशकभरात ईडीकडूनही राजकीय नेत्यांविरोधातील चौकशींच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीय. त्यापैकी अनेक खटले अद्याप अंतिम टप्प्यांपर्यंतही पोहोचलेले नाहीत. 2G स्पेक्ट्रम वाटप कथित घोटाळ्यात माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री आणि द्रमुकचे नेते ए राजा व द्रमुकचे खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना 2017 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. झारखंड मुक्ती मोर्चालाच प्रकरणात माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांना कनिष्ठ न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. त्यांची निर्दोष मुक्तता केली. बिहारमधील चारा घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्या विरोधात अनेक खटले चालवले गेले. काही प्रकरणात लालू प्रसाद यांना शिक्षा झाली, मात्र काही प्रकरणात पुराव्यानभई लालू प्रसाद आणि मिश्रा यांनी न्यायालयांनी निर्दोष मुक्तता केली होती. द्रमुकचे ज्येष्ठ नेते M करुणानिधी यांचीही दूरसंचार संबंधित आरोपांबाबत चौकशी झाली होती, मात्र आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं, मात्र नंतर त्यांना मुक्त केलं. सप्टेंबर 2014 मध्ये तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. नंतर 2015 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केलं. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्या प्रकरणी अटक झाली होती, मात्र अलीकडेच न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनाही पत्राचार घोटाळा प्रकरणात त्यांनी अटक करण्यात आली होती. काल न्यायालयानं सांगितलं ही संपूर्ण केस इतकी पोकळ आहे, इतकी भंपक आणि इतकी खोटी आहे, ही टिकूच शकणार नाही. कोणताही पुरावा नाही, ही केस चालणं शक्य आहे, ही केस उभी राहणं शक्य आहे आणि या सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली, जवळजवळ निर्दोष मुक्तता केली. कालचं चित्र जे होतं हे खरं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चपराक मारणार. प्रधानमंत्री मोदी आणि शहाने आरोप केले आणि त्यांच्या दबावाखाली सीबीआयनं कारवाई केली. त्याच्यामुळे एकतर नरेंद्र मोदी आणि अमित शहाने माफी मागायला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरुद्ध नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून चौकशी झाली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. कथित जमीन व्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली असून त्यांना जामीन मिळालाय. बिहारमधील जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याच्या कथित प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या विरोधात तपास सुरू आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री P चिदंबरम यांच्या विरुद्ध INX मीडिया प्रकरणात आरोप ठेवले, मात्र अद्याप हाही तपास सुरूच आहे. गेल्या काही वर्षात सक्तवसुली संचालनालयाने अनेक विरोधी पक्ष नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले, मात्र एकाही प्रकरणात गुन्हे सिद्ध झालेले नाहीत. अशा अनेक प्रकरणात सरकारी यंत्रणांकडून सुरू असलेला तपास संशयाच्या फेऱ्यात अडकत चाललाय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं तपास यंत्रणांबाबत पिंजऱ्यातील पोपट अशा केलेल्या टीकेला पुष्टी मिळतीये. यातून सत्तेतील राजकारणी आणि तपास यंत्रणांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.
मुंबई. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.